धुळे पोस्ट ऑफिसला बॉम्बने उडवून देण्याची धमकी, कसून तपासणीनंतर कोणतीही संशयास्पद वस्तू न आढळल्याने मोठा दिलासा. धुळ्यातील मुख्य पोस्ट ऑफिसला बॉम्बने उडवून देण्याचा एक निनावी ईमेल प्राप्त झाल्याने आज शहरात मोठी खळबळ उडाली. या गंभीर प्रकाराची तत्काळ दखल घेत सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने क्षणाचाही विलंब न लावता सर्व कर्मचारी आणि नागरिकांना कार्यालयाबाहेर सुरक्षित स्थळी हलवले. यानंतर धुळे पोलीस, सायबर सेल आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाने श्वान पथकाच्या मदतीने संपूर्ण परिसराला वेढा घातला. सलग 2 तास तळमजल्यापासून ते मागील पासपोर्ट कार्यालय आणि पार्किंग परिसरापर्यंत अतिशय सूक्ष्म आणि कसून तपासणी करण्यात आली. सुदैवाने या सखोल शोधमोहिमेत घटनास्थळी कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटके आढळून आली नसल्याची अधिकृत माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली असून सर्वांनी मोठा सुटकेचा निश्वास टाकला आहे. सध्या येथील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणि सुरक्षित आहे. मात्र प्रशासनाची धावपळ उडवून देणारा आणि नागरिकांमध्ये विनाकारण घबराट निर्माण करणारा हा खोडसाळ ईमेल नेमका कोणी व कोणत्या उद्देशाने पाठवला याचा तांत्रिक तपास आता सायबर पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. ऑफिसमध्ये कोणीतरी बॉम्ब असल्याची माहिती दिली असा ईमेल पोस्ट ऑफिसमध्ये आलेला आहे. तातडीने पोलीस प्रशासन दाखल झालेलं आहे. सर्व पोलीस फौजफाटा या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढून या ठिकाणी बंदोबस्त तैनात झालेला आहे आणि शोध चालू आहे की ज्याने कोणी ईमेल केला असेल, मेल केला असेल बॉम्बच्या संदर्भात, त्या संदर्भात चौकशी पोलीस अधिकारी करत आहे. मी एक सामान्य नागरिक म्हणून मी सर्व आवाहन करतो नागरिकांना, अफवावर विश्वास ठेवू नका. जेणेकरून आपण अफवावर विश्वास केला तर काहीतरी होऊ शकतं. म्हणून नागरिकांना विनंती करतो त्यांनी अफवावर विश्वास ठेवू नका. 12:15 आला था मेल. 12 वाजून 10 मिनिटाचा टाईम दिला होता. आता 12:30 वाजलेला आहे. अद्याप टाईम झालेलं नाही. तरी पोलीस प्रशासनाने आपल्याला सर्व संरक्षण दिलेलं आहे. नागरिकांनी घाबरून न जाता पोस्ट ऑफिसचा व्यवहार सुरळीत चालू राहील ही मी सामान्य नागरिक म्हणून मी सर्वांना आवाहन करतो.